आज आम्ही तमाम हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं अखिल भारतीय संतोषी ब्रिगेडच्या वतीनं कालच्या महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये भूतोन भविष्य स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच खाटीक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय, महत्त्वपूर्ण निर्णय, ज्यामुळे खाटीक समाजातील गोरगरीब समाजाला, बेकार तरुणांना एक आर्थिक सक्षम करण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा आर्थिक महामंडळाची घोषणा कालच्या कॅबिनेटमध्ये महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, सन्माननीय गिरीश महाजन साहेब, सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब, सन्माननीय बावनकुळे साहेब, सन्माननीय कृपालजी तुमाने साहेब, सन्माननीय सुधीरजी पारवे साहेब, सन्माननीय विक्रमबाप्पा काळे, सन्माननीय राजूजी पारवे व सरकारमधील सर्व आमदार व विधान परिषदेच्या सदस्यांनी प्रामाणिकपणाने जो लढा अखिल भारतीय संतोषी ब्रिगेडच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून या मागणीस अनुसरून आंदोलन उभारलं, या सोबतच महाराष्ट्रातील विविध संघटनेंनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनीसुद्धा पाठपुरावा केला। म्हणूनच आम्हाला नागपूर अधिवेशन काळामध्ये उपोषण करावं लागलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने करावं लागली, मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा आम्हाला उपोषण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेत कृपाल तुमाने साहेबांच्या शिष्टाईमुळे मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला, अजितदादांनी वेळ दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ दिला आणि वेळ देऊन खाटीक समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा त्यांनी मानस आणि अभिवचन दिलं होतं, त्याची पूर्तता त्यांनी काल केली। म्हणूनच आज आम्ही महात्मा गांधी चौकामध्ये आज पेढे भरून, एकमेकांना पेढे भरून, फटाक्यांची आतिषबाजी करत आज आम्ही तमाम खाटीक समाजाच्या वतीनं, संतोषी ब्रिगेडच्या वतीनं आनंद उत्सव साजरा केलेला आहे।